तुम्हाला या नेत्यांच्या 5 गोष्टी माहिती आहेत का? या सिरीजच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांच्या विषयीच्या या 5 गोष्टी। तर हा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा। रजनी पाटील यांचा जन्म 5 डिसेंबर 1958 साली सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहिरवडगाव येथे झाला। रजनी पाटील यांचे वडील आत्माराम पाटील स्वातंत्र्य सैनिक होते। राज्यात मंत्रीपद भूषवलेल्या अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्यांमध्ये रजनी पाटील यांचा समावेश होतो। रजनी अशोक पाटील यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी दशेतच केली। पुणे विद्यापीठात 1979 मध्ये सिनेटची निवडणूक जिंकून त्या चळवळीत सक्रिय झाल्या। रजनी पाटील यांनी NSU या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला। ते 1978 ते 81 च्या काळात राज्याच्या NSUच्या सेक्रेटरी होत्या। तर 1981 ते 83 च्या काळात अखिल भारतीय स्तरावरील NSUच्या सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं। 1996 मध्ये काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी पाटील यांना भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली। मात्र जिंकल्यानंतर त्यांनी काही दिवसातच भाजपला रामराम केला। 1998 साली त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। रजनी पाटील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मानस कन्या आहेत। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती। 2013 मध्ये त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला। या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रजनी पाटील यांना सभापती जगदीप धनखड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत निलंबित केलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।